जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत TY.BCom सेमिस्टर 6मधील ऑडिट अँड टॅक्सेशन पेपर नंबर 2 याचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि काही क्वेश्चन बँक्स म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण स्टडी पर्पजसाठी देणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अधिक माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण येणाऱ्या आगामी काळातले जे काही पेपर आहेत आणि परीक्षेचा निकाल किंवा परीक्षा संदर्भातली संपूर्ण माहिती आपल्याला टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे. तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात अगोदर बघूया TY.BComचा ऑडिटिंग अँड टॅक्सेशन याचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि नंतर काही स्टडी पर्पजसाठीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत. चला तर मग सगळ्यात अगोदर बघू क्वेश्चन पेपर फॉर्मॅट. विद्यार्थी मित्रांनो बघा, TY.BComमध्ये सेमिस्टर 5मध्ये तुम्हाला ऑडिटिंग नावाचा सब्जेक्ट होता. तर तुम्हाला सेमिस्टर नंबर 6मध्ये तुम्हाला टॅक्सेशन नावाचा सब्जेक्ट्स आहे. सो या आता सेमिस्टर 6मधील जो काही विषय आहे तो म्हणजे टॅक्सेशन. तर या टॅक्सेशनचा जो काही सब्जेक्ट असणार आहे हा टोटल 50 मार्कासाठीची तुमची प्रश्नपत्रिका असणार आहे आणि यासाठी टाईम ड्युरेशन 2 तास असणार आहे. ओके, विद्यापीठाच्या नियमानुसार या पेपरसाठी टाईम 2 तास आहे आणि समर एक्झामसाठी जे काही आपण प्रत्येक तासासाठी 15 मिनटं वाढून देण्यात आलेलं आहे. म्हणून या विषयासाठी टोटल टाईम ड्युरेशन 2 तास 30 मिनटापर्यंत असणार आहे. यामध्ये टोटल तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील. त्यातील पहिला नंबर क्वेश्चन जो काही आहे तर तो आहे फिल इन दी ब्लँक्स और फिल इन दी ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. तुम्हाला बघा MCQ टाईप प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 1मध्ये, त्याच्यामध्ये एमध्ये, तर त्यासाठी 5 मार्क्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1B डिफाईन द फॉलोइंग टर्म्स, यासाठी देखील 5 मार्क्स आहे. आणि राईट अ शॉर्ट नोट्स एनी 2 आउट ऑफ द 3. ओके, तुम्हाला जे काही शॉर्ट नोट्स विचारलं जाणार आहे तर ते 3 पैकी 2 लिहायच्या, यासाठी तुम्हाला 10 मार्क्स आहे. ओके, म्हणजे बघा क्वेश्चन नंबर 1A हा 5 मार्कासाठी MCQ असेल. क्वेश्चन नंबर 1B हा डिफाईन द फॉलोइंग टर्म्स, यासाठी सुद्धा 5 मार्क्स आहे. आणि क्वेश्चन नंबर 1C राईट शॉर्ट नोट्स, त्यासाठी 10 मार्क्स आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 हा टोटली 20 मार्कासाठी असणार आहे, तर क्वेश्चन नंबर 2 हा 30 मार्कासाठी असणार आहे. तर यांमध्ये बघा क्वेश्चन नंबर 2मध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम दिलेले आहे. यामध्ये जे काही 4 चॅप्टर आहे या 4 चॅप्टरवर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. त्यापैकी कोणतेही 3 प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचे आहे. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम एकदम सिंपल विचारले जाणार आहे. त्यामुळं तुम्ही पुस्तकात जे काही प्रॉब्लेम सॉल्व करून दिलेले आहे किंवा वर्गामध्ये जे काही प्रॉब्लेम घेतलेले असतील तर ते काळजीपूर्वक बघा. तेच प्रॉब्लेम तुम्हाला परीक्षेसाठी विचारले जातील. यामध्ये क्वेश्चन नंबर 2A इन्कम फ्रॉम सॅलरीवरती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम राहील 10 मार्कासाठी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2B इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, यासाठी 10 मार्काचा प्रॉब्लेम राहील. नंतर क्वेश्चन नंबर 2C यामध्ये इन्कम फ्रॉम बिझनेस और प्रोफेशन, यावरती प्रॅक्टिकली प्रॉब्लेम 10 मार्काला राहील. आणि लास्ट नंबर क्वेश्चन नंबर 2D प्रॉब्लेम ऑन कॅल्क्युलेशन ऑफ नेट टॅक्सेबल इन्कम अँड कॅल्क्युलेट टॅक्स लायबिलिटी फॉर द असेसमेंट इयर 2022-23, यासाठी सुद्धा 10 मार्क्स असणार आहे. म्हणजे बघा तुम्हाला इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन आणि ग्रॉस टोटल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटी या 4 चॅप्टरवरती तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारले जाणार आहे. प्रॉब्लेम तुमचे ईच चॅप्टरवरती 10 मार्कासाठी आहे आणि किती सॉल्व करायचे? ओन्ली 3. ओके, यासाठी 30 मार्क्स तुमचे असणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आहे. तुम्ही सिम्पल कॅल्क्युलेटर यूज करू शकता. जे 12 डिजिटपर्यंत असतं त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे सायंटिफिक कॅल्सी तुम्ही यूज करू शकत नाही आहे. ओके, आता आपण काही महत्त्वाचे डेफिनेशन तुम्हाला कोणत्या विचारल्या जाऊ शकतात, शॉर्ट नोट्स कोणत्या चॅप्टरवर विचारले जाऊ शकतात, त्यावर आपण नजर टाकूया. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो काही महत्त्वाचे क्वेश्चन जे काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. नंबर 1 तुम्हाला फीचर्स ऑफ इन्कम टॅक्स हा शॉर्ट नोटसाठी विचारला जाणारा प्रश्न असू शकतो, ज्याला आपण प्राप्तिकराची वैशिष्ट्ये म्हणूया, तर तो आहे. बघा हा पेपर तुम्ही मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये सॉल्व करू शकता. बट जर का प्रॅक्टिकली प्रॉब्लेम तुम्ही इंग्लिशमधून सॉल्व करायला लागला तर थेअरी पण तुम्हाला इंग्लिशमधूनच सॉल्व करावी लागेल. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जर मराठीतून सॉल्व केला तर थेअरी पण मराठीतूनच तुम्हाला सॉल्व करावी लागेल. त्याकरता एकदा निश्चित करा पेपर मराठीतून द्यायचा आहे का इंग्लिशमधून द्यायचा आहे.
ठीक आहे. सो इथे मी तुम्हाला दोन्ही लँग्वेजमधून सांगणार आहे की नंबर 1 एक्सप्लेन द फीचर्स ऑफ इन्कम टॅक्स, म्हणजे प्राप्तिकराची वैशिष्ट्ये हा शॉर्ट नोटसाठी विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे डिफाईन द फॉलोइंग टर्म्स, जे काही क्वेश्चन नंबर 1 मध्ये प्रश्न विचारला होता की कोणकोणत्या तुम्हाला डेफिनेशन विचारल्या जाऊ शकतात, ते म्हणजे इन्कम, पर्सन, असेसी, डीम असेसी, असेसमेंट इयर, प्रिव्हियस इयर, ॲग्रिकल्चरल इन्कम, एक्झम्प्टेड इन्कम, यावरती शॉर्ट नोट्स विचारल्या जाऊ शकतात किंवा कॅपिटल गेन. ओके. नंतर हाऊस प्रॉपर्टी, सॅलरी, यावरती पण तुम्हाला डेफिनेशन विचारल्या जाऊ शकतात. म्हणजे उत्पन्न, व्यक्ती, कर निर्धारक, मानांकित कर निर्धारण, मूल्यांकन वर्ष, मागील वर्ष, शेतीचे उत्पन्न, ओके, कर पात्र उत्पन्न किंवा करमुक्त उत्पन्न, या पद्धतीचे प्रश्न असू शकतात. नेक्स्ट एक्सप्लेन द कन्सेप्ट्स ऑफ कॅपिटल रिसिप्ट्स, रेव्हेन्यू रिसिप्ट्स अँड कॅपिटल एक्सपेंडिचर अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. बघा शॉर्ट नोटसाठी या चारही पॉईंट्सपैकी कोणते तरी एक पॉईंट्स विचारला जाऊ शकतो, ते म्हणजे कॅपिटल रिसिप्ट अँड रेव्हेन्यू रिसिप्ट किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. हे तुम्ही शॉर्ट नोटसाठी करून ठेवा. नेक्स्ट एक्सप्लेन द इन्कम फ्रॉम सॅलरी अँड फीचर्स ऑफ सॅलरी अँड अलाउन्सेस अँड टॅक्स लायबिलिटी. बघा नुसतं इन्कम फ्रॉम सॅलरी म्हणून तुम्हाला कदाचित शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकेल, किंवा अलाउन्सेस अँड देअर टॅक्स लायबिलिटी किंवा परक्विजिट अँड देअर टॅक्स लायबिलिटी असा पण प्रश्न असू शकतो. नेक्स्ट तुम्हाला मगाशी सांगितल्या पद्धतीने की इन्कम फ्रॉम सॅलरीवरती प्रॅक्टिकली प्रॉब्लेम आहे, तो तुम्ही करून ठेवा. नेक्स्ट आहे बघा शॉर्ट नोटसाठी कॅपिटल गेन, एक्सप्लेन द टर्म ऑफ कॅपिटल गेन, एक्सप्लेन द शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म कॅपिटल असेट्स अँड कॅपिटल गेन. ओके, म्हणजे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म कॅपिटल असेट किंवा कॅपिटल गेन जे काही आहे तर त्यावर तिथला भाग तुम्ही करून ठेवा. नेक्स्ट प्रॉब्लेम ऑन ग्रॉस टोटल इन्कम, हे तर आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे. नेक्स्ट डिडक्शन अंडर सेक्शन 80C, 80CCC to 80U. तुम्हाला डिडक्शनचा जो काही चॅप्टर आहे त्याला डिडक्शन चॅप्टर नंबर 6 असं सुद्धा आपण म्हणत असतो. तर कोणकोणते आहे, कोणत्या याला किती एक्झम्पशन आहे, तर त्या बाबतीतली माहिती कदाचित विचारली जाऊ शकते. नेक्स्ट काही शॉर्ट नोटसाठी आहे व्हॉट इज टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स, ज्याला आपण TDS म्हणतो. नंतर एक्सप्लेन द प्रोसिजर ऑफ ई फायलिंग ऑफ इन्कम टॅक्स रिटर्न. तुम्हाला शॉर्ट नोटसाठीच हे प्रश्न तुम्ही कन्सिडर करा की TDS नंतर पॅन, टॅन, हे जे काही शब्द आहे तर ते तुम्ही शॉर्ट नोट्स म्हणून कन्सिडर करा. प्रोसिजर फॉर ऑफ ई फायलिंग ऑफ इन्कम टॅक्स रिटर्न किंवा ई फायलिंग इन्कम टॅक्स रिटर्न यावरती शॉर्ट नोट्स असू शकते. एक्सप्लेन AIR, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. AIR मीन्स काय, ॲन्युअल इन्फॉर्मेशन रिटर्न अँड SFT स्पेसिफाईड फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, या दोनवरती शॉर्ट नोट्स विचारण्याची जास्त शक्यता आहे. तर हे सगळे पॉईंट्स तुम्ही करून ठेवा. याही व्यतिरिक्त काही महत्त्वाचे तुमचे MCQ असतील किंवा काही असेल तर ते आपल्याला जास्तीत जास्त आपण टेलिग्राम चॅनलपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करू. सो तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.